भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ. भगवान बुद्ध अखिल मानव जातीच्या हितासाठी आपला धम्म सांगत असतात. आपण सुरुवातीला समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14:194. समर्पण संपलेलं आहे. आणि आपण बौद्ध नित्य पूजापाठ याच्यामध्ये पराभव सुत्त यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. एवमे सूतं एक समय भगवा सावथियं विहरति चेतवने अनाथ पिंडकस आरामे. अथको आयतरा देवता अभिकंताय रतिया अभिकंतवाना केवल कपं जेतवनं ओभेसेतवा एन भगवा तेनुसंकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमंत 88 एकमंत ठिताखो सा देवता भगवंत गाताय अज्जभासी. देवता काय म्हणतो? पराभवंत पुरी संमयं पुच्छं गौतमं भगवंतं पुठ्ठुमागम्म की परभवतो मुखं. भगवान बुद्ध काय उत्तर देतात? सुविजानो भव होते सुविजानो पराभव धम्म कामो भव होती धम्म देशी पराभव. अशा प्रकारे आपण 2 गाथा म्हटल्या. त्याचा अर्थ आपण घेऊया. असे मी ऐकले आहे, एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात वर्षावास करीत होते. तेव्हा रात्र संपत आली असता एक देवत्मा स्वरूप प्रकाशमान पुरुष सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवान बुद्धाजवळ आला. तेथे भगवंतास वंदन करून तो एका बाजूला उभा राहिला. एका बाजूला उभा राहून तो देवता स्वरूप पुरुष भगवंतास पद्यात म्हणाला. ते गाथेमध्ये म्हणाला. काय म्हणाला बघू. हे देवता काय म्हणते? हे गौतम, मनुष्याच्या जीवनातील पराभवाबद्दल, पराभव म्हणजे अधपतनाबाबत मी आपणास विचारत आहे. भगवंतांनी पराभवाची अधपतनाची अग्रकारणे कोणती त्याबद्दल मला सांगावं. त्यावर भगवान बुद्ध काय म्हणाले? उन्नती करणारी व्यक्ती सहज ओळखता येते, तसेच पराभूत अधपतन झालेल्या व्यक्ती देखील सहज ओळखता येते. धम्मकार्य करणारा उन्नती करतो व जो धम्माचे द्वेष करतो त्याचा जीवनात
पराभव होतो त्याचे अधपतन होते. परत तो देवता काय म्हणतो, तीनमध्ये द्वितीयं भगवा बुहि के पराभवतो मुखं. भगवान बुद्ध त्याला म्हणतात, असंतस्य पिय होन्ति भन्ते न कुरुते पियं. असत धम्म रोचेति तं पराभवो मुखं. देव म्हणते, इति हेतं राजानाम दुनियोसो पराभवो. जातीय पराभव ब्रूहि किंवा पराभवतो मुखं. भगवान बुद्ध, निदाशीली सभाशीली अनुष्ठातच तो नरो. अलसो ओधपय्यनो तं पराभवतो मुखं. इति हेतं विजानाम तृतीयो सो पराभवो चतुर्थ भगवंत बुद्धि की पराभवतो मुखं. भगवान बुद्ध यो मातरचा वा पितर वा जिनांक गतयोब येत्योबन पहु संतो न भरती तंग पराभव सुख. अशा प्रकारे त्याचा मराठीमध्ये दिला. येथे मला पराभवाचे दुसरे कारण समजले. भगवंताने कृपया पराभवाचे तिसरे कारण कोणते ते मला सांगावे. भगवान बुद्ध, जो निद्राप्रिय अक्रियशील आळशी निरुद्योगी व क्रोधी असतो त्याचा जीवनात पराभव होतो. येथे मला पराभवाचे तिसरे कारण समजले. भगवंताने कृपया पराभवाचे चौथे कारण कोणते ते मला सांगावे. भगवान बुद्ध म्हणतात, जो स्वतः समर्थ असूनही माता पिताचे वृद्धांचे योग्य पालन पोषण करीत नाही त्याचा जीवनात पराभव होतो. देवता म्हणतो, इति ह्यंतं विजानामं चतुर्थो सो पराभवो पय्यं भगवा ब्रूहि किं पराभवो मुखं. यो ब्राह्मण, बुद्ध म्हणतात, यो ब्राह्मण वा सामान्य वा आयवापी वनिबक्कं मुस्सावादेन वयचन्ति तं पराभवो मुखं. देवता का इति हेतविना विजानामं पच्चमोसो पराभवो छट्टम भगवा ब्रूहि की पराभवतो मुखं. अशा प्रकारे 11पर्यंत बोलतो. 9, 10, 11.
येथे मला पराभवाचे चौथे कारण समजले. भगवंताने कृपया पराभवाचे पावले. पाचवे कारण कोणते ते मला सांगावे. नंतर पाचवं 6वं भगवान बुद्ध, जो ब्राह्मण, श्रमण किंवा गरीब भिकाऱ्यास खोटे बोलून फसवतो त्याचा जीवनात पराभव होतो. देवता, येथे मला पराभवाचे पाचवे कारण समजले. भगवंताने कृपया पराभवाचे 6वे कारण कोणते ते मला सांगावे. इति हेतं विजानाम छट्टमो सो पराभवो सतं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं. भगवान बुद्ध त्याला म्हणतात, जातीत्यधो धनत्यधो गोतद्धोच योनरो संयंती अमित पयंती तं पराभव मुखं. परत देवता म्हणतो, इति हेतं विजानाम संतमोसो पराभवो आठम भगवा ब्रूहि किं पराभवो मुखं. 15 पर्यंत. 11 नंबर सांगते, हे मला पराभवाचे 5वे कारण समजले. भगवंताने कृपया पराभवाचे 6वे कारण कोणते ते मला सांगा. भगवान बुद्ध म्हणतात, अपार धनसंपत्ती व भोजन सुखाचा जो एकटाच आनंद घेतो, दान करीत नाही, त्याचा जीवनात पराभव होतो. भगवान देवता म्हणते, येथे मला पराभवाचे 6वे कारण समजले. भगवंतांनी कृपया पराभवाचे सांत्वन कारण पराभवाचे 7वे कारण कोणते ते मला सांगा. येथे मला पराभवाचे 6वे कारण समजले. भगवंतांनी कृपया पराभवाचे 7वे कारण कोणते ते मला सांगावे. जो आपल्या कुळाचा, जातीचा, धनाचा सर्व गर्व बाळगणारा व अपतेष्टाचा तिरस्कार करतो त्याचा जीवनात पराभव होतो. येथे मला पराभवाचे 7वे कारण समजले. भगवंतांनी कृपया पराभवाचे 8वे कारण कोणते ते मला सांगावे. भगवान बुद्ध, जो परस्त्री, दारू, जुगार यात आपल्या संपत्तीचा हळूहळू नाश करतो त्याचा पराभव होतो. देवता, येथे मला पराभवाचे 8वे कारण समजले. भगवंतांनी कृपया पराभवाचे 9वे कारण कोणते ते मला सांगावे. जो स्वतःच्या पत्नीपासून संतुष्ट न राहतो पराभव होतो. येथे मला देवता म्हणते, येथे मला पराभवाचं 9वे कारण समजले.
भगवंताने कृपया पराभवाची दावे कारण कोणते ते मला सांगावे. भगवान बुद्ध अतितयो बनो पोसो आनेती तिंबरुथीनी तसा ईसा न सुपिती तंग पराभव सुखम. देवता इतिहास. भगवान बुद्ध म्हणते, देवता म्हणते, इति हेतं विनाजाम जानम दस्सो पराभव एकदा समं भगवान ब्रूहि की पराभव तो मुखं. भगवान बुद्ध इथिसोइंड विकीकरणी पुरीसवापी तादेसं इस्पयास्मि ठायेति तं पराभव मुखं. देवता इति हेतं विजानामं एकदसमो सो पराभव द्वादशम भगवान ब्रूहि किं पराभवं मुखं. बुद्ध आप योगो महाराष्ट्र खरीद रहे थे. अपभोग महातनोच खतियो जाय कुले ओधसो रज. एते पराभव लोके पंडित पीडितं समवेक्षिकं अर्यं दस्स संपन्न स लोक मजा किंवा ती. अशा प्रकारे याचा मराठीचा अर्थ घेणार आपण 20 पासून ते 25 पर्यंत. जो स्वतःला वयस्क असूनही तरुणाशी लग्न करतो व तिच्या ईर्ष्येने शांत झोपत नाही, त्याचा जीवनात तरुणी स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्ष्येने शांत झोपत नाही, त्याचा जीवनात पराभव होतो. देवता काय म्हणते 21 मध्ये, येथे मला पराभवाचे दावे कारण समजले. भगवंतांनी कृपया पराभवाचे 11वे कारण कोणते ते मला सांगावे. पराभवाचे भगवान बुद्ध जो लोभी व उधळ्या वृत्तीचा स्त्रीला किंवा तशाच कोण्या पुरुषाला मुख्य जागी नेऊन अधिकार व ऐश्वर्य देतो, त्याच्या जीवनात पराभव होतो. येथे मला पराभवाचे 11वे कारण समजले पाहिजे. भगवंताने कृपया पराभवाकडे 12वे कारण कोणते ते मला सांगावे. गरीब असूनही जो लोभापायी राज्याची आणि सार्वभौमत्वाची इच्छा बाळगतो, त्याचा जीवनात पराभव होतो, त्याचे अधपतन होते. अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे थांबूया.
त्याचं नाव आहे पराभव सुत्त. या प्रभावाने सर्वांचं मंगल हो. करडी मिळस.